आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी। आपला आवाज आपली ताकद। सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। एकेपी न्यूज मराठी। नाशिक पोलीस आयुक्तालयातील मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत 5 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान मनोज विनोद कांकरिया यांच्या घरात घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी 59,85,300 रुपये किमतीचा सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम चोरून नेली होती। याबाबतचा गुन्हा दाखल होता। मुंबई नाका पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला असता पोलीस उपनिरीक्षक समद बेग यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून मुंबई येथे जात फिर्यादीची भाऊजाई ही ताब्यात घेत विचारपूस केली असता तिने तिची मैत्रीण अमृता दिवेश ठक्कर हिच्याकडे दिले असता अमृता दिवेश ठक्कर हीच गुजरात येथून अटक करून तिच्याकडून 46 लाख रुपये किमतीचे 52 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले। सदरची कामगिरी मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गुन्हे शाखेचे सुधीर पाटील, पोलीस उपनिरीक्षक समद बेग, रोहिदास सोनार, देवीदास गाडवे, योगेश आपसुंदे, समीर शेख, आकाश सोनवणे, राजेंद्र नाकोडे, नवनाथ उगले, गणेश बोरनारे, दीपक जगदाळे, श्रीकांत करपे, जुबेर सय्यद, श्री भालेराव, श्री नागरे, प्रेरणा शेळके, मोहिनी चव्हाण आदींनी केली। 5/4/25 रोजी मुंबई नाका पोलीस स्टेशन या ठिकाणी एक घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता। आरोपी हा अज्ञात होता। मग त्या आरोपीला शोधण्याच्या अनुषंगाने गोपनीय माहिती घेत व तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत सदर गुन्हा या ठिकाणी ओपन करण्यात आलेला आहे व त्या गुन्ह्यातील चोरीला गेलेले 52 तोळे सोने या ठिकाणी रिकव्हर करण्यात आलेला आहे। आरोपी जी आहे ती अमृता दिवेश ठक्कर हिला अटक करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास मुंबई नाका पोलिसांनी। एकेपी न्यूज साठी क्राइम रिपोर्टर फिरोज पठाण, नाशिक।